श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। आज आहे श्रावण सोमवार। तर श्रावण सोमवारपासून आपण सर्वजण देवादिदेव महादेवांची पूजा अर्चना आणि आराधना करत असतो। त्याचबरोबर काही सेवा देखील करत असतो आणि या दरम्यान आपण जेवढं शिवपूजेचं महत्त्व या श्रावण महिन्यामध्ये आहे तेवढंच त्याचा नियमांचं देखील पालन करणं खूप गरजेचं आहे। कारण आपण सर्व सेवा करतो आणि कुठेतरी एक चूक करतो आणि त्यामुळे आपलं केलेलं सगळी सेवा ही काय म्हणतो आपण केलेली सेवा ही निष्कामी होऊन जाते, ती फलरूप होत नाही। तर बघा, कधीही भगवान शिवाला आपल्याला तुळस अजिबात वाहायची नाही किंवा अर्पण करायची नाही। जर शाळीग्राम तुमच्याकडे असेल तर शाळीग्रामवर वाहिलेली तुळस ही महादेवाला नक्कीच चालत असते आणि केवढा हा महादेवास कधीही वाहू नये। तर त्याचप्रमाणे दुधाचा किंवा पाण्याचा आपण जलाभिषेक करू शकतो। शंखाचं पाणी कधीही भगवान शंकरांना वाहू नये, भगवान शंकरांच्या पिंडीवर वाहू नये। शिवलिंगावर आपण दही, दूध, मध, साखर आणि या व्यतिरिक्त इतर कोणतीही वस्तू अर्पण केल्यानंतर आपण जल अर्पण नक्की करायचं आहे। शास्त्रानुसार शिवलिंगावर आपण कुंकवाचा टिळा कधीही लावू नये, त्यावेळेला आपण भस्म लावावा किंवा चंदनाचा टिळा आपण भगवान शिवशंकरांच्या पिंडेला लावू शकतो। त्याचप्रमाणे शिवपूजा झाल्यानंतर आपण लगेच वेळ न घालवता नैवेद्य हा नक्की दाखवायचा आहे आणि भगवान शंकराच्या मंदिरात प्रदक्षिणा करताना आपल्याला कधीही ती पूर्ण करायची नसते। जेथे दूध वाहतं तेथेच आपल्याला थांबायचं आहे आणि त्या ठिकाणाहूनच आपल्याला परत जाऊन प्रदक्षिणा करायची आहे। हा नियम खूप महत्त्वाचा आहे। श्रावण महिन्यात आपण केस, नख कधीच कापू नये, त्याचबरोबर दाढी ही देखील करणे निषिद्ध आहे। मग हा श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे, म्हणून या महिन्यात मांसाहार असेल, मद्यपान असेल हे करायचं नाही। या महिन्यात राग, अहंकार, कठोर शब्द हे कधीही कोणीही कोणाशी बोलू नये। अहंकार हा कधीही करू नये, राग व्यक्त कधीही करू नये आणि राग कधीच मनात धरू नये। सोमवारी केस धुतल्याने घरावर आर्थिक भार हा वाढत असतो। ज्या दिवशी बघा सोमवारी बऱ्याचशा महिला हे केस धुतात, तर ते केस धुवायचे नाही, सोमवार टाळायचा। सोमवार व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या दिवशी तुम्ही केस धुवू शकता किंवा आदल्या दिवशी रविवारी तुम्ही धुवून घ्यायचे आणि घरावर कुठलाच आर्थिक भार हा जर वाढत असेल तर महिलांनी सोमवारी केस धुणे टाळायचं आहे। आणि पैशाशी संबंधित अडचण जर निर्माण होत असतील किंवा आर्थिक परिस्थिती ही खालवत असेल तर सोमवारी स्त्रियांनी केस धुणं टाळावं। आणि जे म्हणतो ना, ज्या वेळेला आपण शिवपिंड ही स्थापित करत असतो तर योग्य दिशेला आपण ती ठेवायची असते। सामान्यतः उत्तरेकडे तोंड करून त्याची जलाधारी ठेवायची असते। तांदूळ ज्या वेळेला आपण शिवमोठ म्हणून अर्पण करतो तर ती पांढरे तांदूळ असावेत, ते अक्षता स्वरूप हळदी कुंकू लावलेले तांदूळ नसावेत। त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेला कापसाची वस्त्रमाळ देखील आपण भगवान शिवांच्या जेव्हा पूजा करतो, बेल वाहतो आणि त्यानंतर आपण वस्त्रमाळ त्यावर टाकत असतो किंवा अर्पण करत असतो तर ती वस्त्रमाळ पांढरी असावी, त्याला हळदी कुंकू लावू नये। हा सर्वात महत्त्वाचा नियम आहे। आणि ज्या वेळेला आपण भगवान शंकरांची पूजा करतो, ही प्रथम रक्षक देवता आहे, त्यामुळे आपण जन्माला आलोय तर त्याचं पालनपोषण करण्याचं काम विष्णू करतात, जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्ती करण्याचं काम आपले देवादिदेव महादेव करत असतात। तर त्यामुळे ज्या वेळेला आपण भगवान शिवांची रुद्राभिषेकाने पूजा करतो किंवा रुद्राभिषेक करतो त्यावेळेला आपण जल, मध, साखर खडी साखर आणि दूध, दही असं पंचामृताने आपण ते करायचं आहे। तुम्ही गावरान तुपाचा देखील अभिषेक करू शकता। त्याचबरोबर तुम्ही उसाच्या रसाचा देखील उपयोग आपण रुद्राभिषेकासाठी करू शकतो। तर छोटीशी माहिती होती की थोड्याफार चुका आपल्याकडून होत असतात, त्या होऊ नये यासाठीचा आजचा हा व्हिडिओ होता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी रुजू करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ।